नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या लाडक्या चॅनल ध्येय कोचिंग क्लासेसमध्ये। मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा जो सराव संच आहे तो कंप्लीट करत आहोत आणि आज आपल्याला बघायचा आहे सराव संच 8 आपल्याला बघायचा आहे। पूर्ण सराव संच आपण कंप्लीट केलेले 8 पर्यंत, ठीक आहे। त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा इथं आय बटनमध्ये देतो, ठीक आहे। तिथून तुम्ही बाकी आपले व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे। चला, प्रश्न पहिला तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा, असं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, ठीक आहे। हा तुमचा उभा स्तंभ, हा तुमचा आडवा स्तंभ। या उभ्या स्तंभातून म्हणजे या 3 मधून तुम्हाला हा 6 काय करायचा आहे, वजा करायचा आहे, ठीक आहे। चला तर बघा, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे। हे बघा, 8 मधून काय वजा करायचं, तुम्हाला 6 वजा करायचे। 8 मधून 6 वजा करायचे आहे। जर 8 मधून 6 आपण वजा केले तर किती उरतात, 2 उरतात, बरोबर। त्यानंतर -3 मधून तुम्हाला 6 वजा करायचे, -3 मधून 6 तुम्हाला वजा करायचे आहे। तर इथं बघा, हा पण एक मायनस आणि हा पण एक मायनस, तर मायनस मायनस याच्यामध्ये काय होत असतो, प्लस। तसं की आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो की जसं -3 म्हणजे काय असतं, -3 म्हणजे उधार असतात, म्हणजे 3 रुपये उधार आणि इथं 6 रुपये उधार। 3 रुपये उधार आणि 6 रुपये उधार, तर किती रुपये उधार होतील टोटल, 9 रुपये उधार होतील, म्हणजेच -9 असं त्याचं उत्तर येणार, ठीक आहे। मायनस मायनस प्लस, दोघांची ॲडिशन करायची आणि मोठ्या संख्येचा नंबर असतो की 6 संख्या मोठी, तर मग तिला काय वजा, तर मग उत्तर पण काय असतं, वजा, ठीक आहे। पण सर्वात सोपं, 3 रुपये उधार आणि 6 रुपये उधार, टोटल 9 रुपये उधार। आता आपल्याला 3 मधून मायनस करायचा आहे 9, तर मग बघा 3 मधून आपल्याला 9 मायनस करायचा आहे। तर जेव्हा आपण 3 मधून 9 मायनस करतो, 3 मधून काय करतो, -9 करतो, तर आन्सर काय येणार, 3 ही काय आहे, लहान संख्या, 9 काय आहे, मोठी संख्या। किंवा तुम्ही असं करू शकता, 9 रुपये काय, इथं -9 म्हटलं की उधारी, -9 रुपये काय होती, 9 रुपये उधारी होती, त्यातून त्याने 3 रुपये दिले, 3 रुपये काय केले, दिले, किती उधारी बाकी राहिली, 6 रुपये, 6 रुपये उधारी काय राहिली, बाकी राहिली, सिंपल। असं तुम्ही याला करू शकता, म्हणजे आपला आन्सर काय, -6, -6। त्यानंतर इथं बघा 8 मधून तुम्हाला 9 वजा करायचे आहेत, 8 मधून 9 वजा करायचे आहेत। बघा, उधारी -9 म्हटलं की उधारी, -9 रुपये म्हणजे 9 रुपये उधारी आहे, त्यातून 8 रुपये दिले, किती उधारी बाकी, 1 रुपया, 1 रुपया आपला बाकी, म्हणजे आपला आन्सर येणार 1, बरोबर। त्यानंतर इथं -3 आणि इथं 9, आता -3 मधून आपल्याला 9 वजा करायचे आहे, म्हणजे इथं बघा, ज्या संख्येसमोर वजा चिन्ह म्हणजे उधारी, ही 3 रुपये उधारी इथं आणि 9 रुपये उधारी इथं, -12, -12 आणि इथं आहे -2 रुपये आणि इथं -9 रुपये उधारी, तर टोटल किती होणार, 11 रुपये उधारी, तर इथं -11। त्यानंतर आता 3 मधून वजा करायचे -4, 3 मधून वजा करायचे -4, तर उत्तर काय येणार, आता इथं पहा, 3 मधून वजा करायचे आहे -4, आता बघा -4 रुपये इथं काय आहे, तुमची उधारी आहे, ठीक आहे, आणि इथं तुम्हाला 3 रुपये, 3 रुपयामधून तुम्हाला ती उधारी काढायची आहे, तर किती होणार, तर इथं अशा वेळेस हा मायनस आणि मायनस, मायनस मायनस काय होत असतो, अशा वेळेस प्लस होत असतो, म्हणजे दोघांची काय होणार, ॲडिशन, दोघांची होणार बेरीज, तर मग 4 आणि 3 किती होणार, 7, किती होणार, 7, ओके। तर मग इथं तुमचा आन्सर येणार 7। त्यानंतर इथं बघा 8 मधून तुम्हाला काढायचे आहे -4, मायनस मायनस तुमचा प्लस होईल, 8 आणि 4 12 होतील। त्यानंतर -3 आणि -4, -3 -4, इथं बघा मायनस मायनस तुमचा प्लस होत असतो, वजा वजा अधिक आणि अधिक वजा वजा होत असतो, म्हणून 4 मधून जर 3 आपण मायनस जर केला तर आन्सर येणार 1,
आणि त्याला चिन्ह असणार, कारण मायनस मायनस प्लस झालेला ऑलरेडी, तर मोठी संख्या 4 असणार, म्हणून तुमचं उत्तर काय असणार 1. आणि 8 वजा 4 12 इथं असणार. त्यानंतर वजा 2 आणि वजा 4, तर हे वजा 2 वजा वजा 4, इथं बघा वजा वजा होणार, अधिक अधिक वजा वजा 4 मधून जर 2 आपण काढले तर उरणार 2 आणि त्याला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून तो काय असणार 2 असणार. ठीक आहे, अशा प्रकारे हा बॉक्स आपला कंप्लीट झालेला आहे. समोरचा बॉक्स आपण बघूया. इथं बघा तुम्हाला 8 मधून तुम्हाला वजा करायचे आहे वजा 5. ठीक आहे, तर बघूया. इथं 3 आहे बघा, इथं वजा 5 दिलेले, तर 3 मधून जर आपल्याला वजा 5 काढायचे, ठीक आहे, मग 3 वजा वजा 5, इथं मायनस मायनस काय होणार प्लस, दोघांची प्लस होणार, 5 आणि 3 8, मग इथं होतील 3 वजा वजा 5 बरोबर होतील धन 8. सॉरी, त्यानंतर 8 वजा 5, 8 वजा तो दिलेला ऑलरेडी वजा 3 वजा 3 वजा वजा 5 काय होणार, मायनस मायनस प्लस, वजा वजा अधिक होतो, अधिक वजा वजा होतो. 5 मधून जर 3 आपण मायनस केले तर उरणार 2 आणि चिन्ह येणार मोठ्या संख्येचं, मोठी संख्या इथं 5 असणार. त्यानंतर वजा 2 वजा 5, 2 रुपये उधारी, 5 रुपये उधारी, टोटल 7 रुपये उधारी. त्यानंतर इथं शून्य दिलेला आहे, 3 मधून जर आपण शून्य काढला तर उत्तर येणार 3. सेम टू सेम 8 मधून शून्य 8 उत्तर, मायनस 3 मधून जर शून्य आपण जर काढला, त्यानंतर वजा 2 मधून जर आपण शून्य काढला तर उत्तर काय येणार वजा 3 आणि 7 किती होतात 10. त्यानंतर 8 आणि 7 किती होतात 15. त्यानंतर वजा 3 आणि धन 7, वजा 3 आणि धन 7 याची करायची वजाबाकी. मग अधिक वजा होतो वजा आणि वजा वजा होतो अधिक, 7 आणि 3 10 होणार आणि इथं चिन्ह येणार मोठ्या संख्येचं म्हणजे काय येणार वजा, तर आपलं हे उत्तर येणार वजा 10. ठीक आहे. त्यानंतर वजा 2 अधिक 7, वजा 2 अधिक वजा 2 वजा अधिक 7, तर बघा अधिक वजा वजा होणार, वजा वजा अधिक होणार, 7 आणि 2 9 होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार वजा 9. त्यानंतर 3 आणि वजा 8 आहेत बघा, 3 मधून वजा करायचे वजा 8, तर काय येणार उत्तर वजा वजा अधिक 8 आणि 3 11. त्यानंतर 8 वजा 8, मायनस मायनस प्लस, 8 आणि 8 16. त्यानंतर वजा 3 वजा 8, वजा 3 वजा वजा 8, मायनस मायनस वजा वजा अधिक होणार, अधिक वजा वजा, 8 मधून जर 3 आपण जर काढले तर उत्तर येणार 5 आणि वजा वजा अधिक झाला होता धन 5 येईल. वजा 2 आणि वजा 8, वजा 2 वजा वजा 8, अधिक वजा वजा अधिक होणार आणि अधिक वजा वजा होणार, 8 मधून 2 जर आपण काढले तर उरणार 6 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह येणार प्लस, तो आपण देत नसतो. ठीक आहे, अशा प्रकारे 8 झालेला आहे आपला वजा 8. त्यानंतर आता शेवटचा बघा 3 वजा वजा 3, इथं करूया आपण 3 वजा वजा 3, वजा वजा होणार अधिक, 3 आणि 3 होणार 6, मग इथे येईल आपला 6. ओके. त्यानंतर 8 वजा वजा 3, वजा वजा काय होता असतो आपला अधिक, मग 8 आणि 3 काय होईल 11, इथे येणार आपला 11. त्यानंतर वजा 3 वजा 3 वजा वजा 3, तो वजा वजा काय होणार अधिक, अधिक आणि वजा काय होणार वजा, तर 3 मधून 3 जर आपण काढला तर उत्तर येणार 0. आणि त्यानंतर वजा 2 इथं वजा 2 वजा वजा 3 जर आपण केले तर वजा वजा काय होतो अधिक आणि अधिक वजा होतो वजा, तर 3 मधून 2 जर आपण काढला तर उत्तर येणार 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस म्हणून उत्तर असणार 1. ठीक आहे, अतिशय सोपे उदाहरण होते मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आता अशाच प्रकारे आपण पुढचे सुद्धा सराव संच कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.